नक्षत्रवासी गाव सरलंबे येथे एकविरा आई मित्र मंडळ सरलंबे या मंडळातर्फे माघी गणेश उत्सवाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। वर्ष 5वं आहे आणि जाहिरात पाहिल्यानंतर फार आनंद वाटला की लोक उत्सव साजरा करतात, पण उत्सवामध्ये कीर्तन नसतं, असला तर एखादा असतो, पण या ठिकाणी सर्वच म्हणजे पूर्ण या ठिकाणी जो गणेश उत्सव साजरा आपण करून राहिलेलो आहोत त्या उत्सवामध्ये अनेक महाराजांची कीर्तनं म्हणजे अनेक महाराजांचे मनोगत आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळतात। एक नवलाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट की गणेश उत्सव हा गणेश मंडळ ठेवत असतो। जो गणेश मंडळ आहे ना गावामध्ये, तर गणेश मंडळाचा गणेश उत्सव असतो, पण इथे नेमकं उलट आहे, म्हणजे आई एकविरा मित्र मंडळाचा हा गणेश उत्सव आहे, म्हणजे हे एक नवल आहे बरं का। आणि हे मंडळ हा उत्सव साजरा करून राहिलेला आहे। उत्सवाचा आज 4था दिवस आहे। 4थ्या दिवसाची सेवा मज पामराकडे आलेली आहे आणि सेवेचे सौजन्य आहे दत्ताभाऊ अधिकारी। आजच्या सेवेचे जे सौजन्य आहे ते दत्ताभाऊ अधिकारी यांचा आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणपूर रहिवासी शांतीचे सागर नाथराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे। अनाथांचा नाथ दिनांचा दयाळ, अनाथांचा नाथ दिनांचा दयाळ, मनोने सांभाळ करी माझा, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, मनोनी चरणी विनटलो, बापा जनार्दना कृपा करी दान, बापा जनार्दना कृपा करी दान, सांभाळी वचन आपुले ते, एका जनार्दनी भेटी देई देवा, एका जनार्दनी भेटी देई देवा, संतापाये भावा मिठी पडो, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, मनोनी चरणी विनटलो, पांडुरंग करू प्रथमान
देवाला नमन करून आणि आजच्या आपल्या या अल्पशा कीर्तन रूपी सेवेला आरंभ करूया. तत्प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे कलियुगा माझी करावे सांगतात कलियुगा माझे करावे कीर्तन तेने किंवा जेने नारायण देईल भेटी जेणेकरून किंवा तेने करून भगवंत आपल्याला भेट कशी देईल. हा आज कडवा मुद्दाम घेतला कारण आजच्या अभंगाचं शेवटचं कडवं तसंच आहे की जेणेकरून कलियुगामध्ये जेने जन्म घेतलेले अशा मनुष्य प्राण्याला त्याची एकच इच्छा पाहिजे, एकच त्याचा विषय पाहिजे, त्याची वासना एवढीच पाहिजे की जेणे नारायण देईल भेटी. प्रत्येक मनुष्य प्राण्याला कलियुगामध्ये भगवंत भेटी दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे किंवा आजचं जे प्रयोजन आहे तर गणेश माझी उत्सव या ठिकाणी साजरा होऊन राहिलेले. अगदी आपलं थोडक्यात पाहायचंय की गणेश नावाची जी देवता आहे बरं का, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वथा. म्हणजे गणेश नावाची जी देवता आहे ती इतर सर्व देवांपेक्षा बरं का, म्हणजे ही जी देवता आहे आमच्या जगदीशने परवा सांगितलं की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. म्हणजे अशी देवता आहे की ती म्हणजे फक्त थोडक्यात की सुखाचं कर्तृत्व करणारी देवता आहे. या देवतेचं आपण जर आराधना केली तर आपल्याला सुखच प्राप्त होईल, दुःख नाही अजिबात. अशी ही देवता आहे. आणि त्या देवतेने म्हणजे 4 युगामध्ये 4 अवतार घेतले. आणि बाकीचे आपण अवतार पाहिले तर 4 युगामध्ये किती अवतार झाले म्हणजे 10. एक होणार आहे पण 4 युगामध्ये 10 अवतार आहेत. पण गणेशाचे फक्त 4 युगात 4 अवतार. म्हणजे आता मला वाटतं 3च घेतलेले आहेत. म्हणजे त्या तिकडच्या लाईन मध्ये 9 अवतार झाले. पण आता गणेशाचे किती झाले 3. ते जेव्हा 10 होतील तेव्हा हे 4 होतील. आता आपण थोडक्यात पाहूया. कृतयुगामध्ये या गणेशाने धूम्राक्ष नावाने अवतार घेतलेला आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण कोणतं असेल तर यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मश्च तदात्मानं सृजामहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. फक्त आतापर्यंत गणेशाचे 3च अवतार झालेले आहेत. पण ते कशासाठी झालेले आहेत तर धर्म रक्षणासाठीच त्यांचे अवतार झालेले आहेत. आता धूम्राक्ष नावाचा जो अवतार आहे तर कश्यप अदितीच्या पोटी मी थोडक्यात सांगतो की अदिती त्यांची जी पत्नी होती तर त्या पत्नीने गणेशाची आराधना केली.
आणि आराधना केल्यानंतर भगवान गणेश प्रसन्न झाले. भगवान गणेश प्रसन्न झाल्यानंतर गणेश म्हणाले त्या आधी तिला मागा, वर मागा. कारण त्यावेळीचे आराधना आपण केली की देव प्रसन्न व्हायचे आणि वर मागायचे, आणि जो आराधक आहे त्यांनी वर मागून घ्यायचा. तिने असा वर मागितला की हे देवा, माझी एवढीच इच्छा आहे की तूच माझ्या पोटी जन्माला यावं, तूच माझ्या पोटी जन्माला यावं. आता देवाचं कामच आहे, तथास्तु, नाही का. मग म्हणून तिच्या पोटी हा भगवान गणेश अवतार स्थित झाला, पण तो धूम्राक्ष नावाने तो अवतार स्थित झाला. अगदी मी थोडक्यात सांगेन. पुढे काशी राजा आणि काशी राजाच्या मुलाचं लग्न होतं, आणि त्या लग्न लावण्यासाठी ब्राह्मण कोण म्हणून ते कश्यप ऋषींकडे आले. कश्यपाला सांगितलं की मुलाचं लग्न आहे आणि आपण लग्न लावायला या. त्याला काहीतरी एक महत्वाचं वेगळं काम होतं, म्हणून त्याने काय केलं तर बदली माणूस पाठवला. आता पण आपण म्हणजे जो आपला कायमस्वरूपी जो भटजी आहे, तर त्याला काम असलं तर तो सांगतो तुमचं काम अडणार नाही, मी दुसरा माणूस पाठवतो. तर तसं मग कश्यपाने सांगितलं की माझा मुलगा तो काम करेल, कारण त्याची मुंज झालेली होती. त्याचं तेव्हा वय होतं 8 वर्ष, म्हणजे 7व्या वर्षी त्याची मुंज झाल्यामुळं लग्न लावण्याचा अधिकार त्याला प्राप्त होता. आणि म्हणून काशीराजाला सांगितलं, विदर्भाचा काशीराजा, की या गणेशाला तू घेऊन जा. आता तो गणेशाला घेऊन निघाला, पण जसं घेऊन निघाला तसे अनेक राक्षसांनी उपद्रव करायला सुरुवात केली. त्या राक्षसांना वाटलं बरं झालं. काय वाटलं? बरं झालं. कारण ते राक्षस, म्हणजे जगदीशने सुंदर सांगितलं होतं की राक्षस कुणाचे? दितीचे. ही लेकरं कुणाची? एकाच बापाची, बरं का. म्हणजे एकाच बापाची, पण चौघी वेगवेगळी. म्हणजे आदितीचे देव, दितीचे दानव किंवा राक्षस, कद्रूचे सर्प आणि विनताचे गरुड. म्हणजे सगळे एकमेकाला, इकडे देवांत राक्षसांचं पटत नाही आणि तिकडे गरुड आणि सर्प त्यांचं पटत नाही. अशी स्थिती. ही चारही लेकरं कश्यपाचीच. चारही लेकरं कुणाची? कश्यपाचीच. आणि म्हणून अगदी आपण थोडक्यात पाहूया की धूम्राक्ष नावाच्या गणेशाला काशीराजा घेऊन गेल्यानंतर रस्त्यातच त्यांना दंतूर, काही म्हणजे आणखी वेगवेगळे असे राक्षस भेटले. ते रस्त्यातच त्या 8 वर्षाच्या बालाने रस्ते म्हणजे लीलेनेच मारून टाकले असं. आणि काशीराजाकडे गेल्यानंतर आता हे होते अवतार असतील, पण त्यांना खेळायचा फार नाद होता. ते खेळायला गेले तिकडे. तिथे गेल्यानंतर ते असे गप्प नाही बसले, आणि लग्न लगेच नव्हतं. लग्नाला फार उशीर होता. आणि मग हे धूम्राक्ष नावाचे गणेश त्या गावातील मुलांच्या बरोबर शेतामध्ये खेळायला जायचे. तर एक दिवस असा आला की काशीराजाने त्यांना जेवायला बोलावलं, जेवायला या. पण म्हणे मी जेवून तृप्त झालेलो आहे. म्हणजे तुम्ही तर जेवलेच नाहीत आणि तृप्त कसे झाले? तर त्याची थोडंसं बाजून कथा सांगतो. मुद्गल नावाचा एक ऋषी होऊन गेला. तर ही जी कथा आहे ही शेम अशी आहे की वाल्या कोल्याला नारद भेटला आणि नारदाचा वाल्मिक ऋषी झाला. तसं हा एक कोळी होता, वाटमारीचा धंदा करायचा. त्या वाटमारीचा धंदा करणाऱ्या कोळ्याला मुद्गल नावाच्या ऋषीची भेट झाली. आणि मुद्गल नावाच्या ऋषीची भेट झाल्यानंतर शेम असाच प्रकार आहे म्हणून कथा सांगत नाही. जसं वाल्या कोल्याचा वाल्मिक कसा झाला तशी जी कथा असल्यामुळं मग मुद्गल नावाच्या ऋषीने या कोळ्याला श्री गणेशाय नमः, बरं का, तिकडे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, किंवा खरं म्हणजे हा मंत्र दिला होता बरं का वाल्याला. पण तो पुढे काय झाला? राम असू द्या. तर इकडे गणेशाय नमः म्हणजे हा मंत्र दिल्यामुळं तो कोळी जो होता तो त्या मंत्राचा उच्चार करायला लागला. आणि
1000 वर्ष तपश्चर्या केली. वाल्या तर फक्त 12च वर्ष त्याने तपश्चर्या केली, त्याची फळाला आली. पण वाल्यापेक्षा श्रेष्ठ ठरला. 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तपश्चर्येचं फळ की त्याला शुंड आली. त्याला काय आली? सोंड फुटली. वाल्या कोली ज्या झाडाला टेकून बसला होता नामस्मरण करायला, तर फुटली टोणक्याला पाने, म्हणजे वाळलेल्या लाकडाला पानं फुटली. त्याच्याही पेक्षा याला सोंड आली. हे नवल आहे. याला काय आली? सोंड आली. आणि म्हणून तेव्हापासून त्याचं नाव काय पडलं? भ्रुसुंडी. म्हणजे त्याला सोंड आली. आणि तो भ्रुसुंडी जेव्हा जेव्हा तो जंगलातच राहायचा आणि त्याने भोजन केलं की याचं पोट भरायचं. हा जेवतच नव्हता धूम्राक्ष. त्याने खाल्लं की हा ढेकर द्यायचा. आणि म्हणून काशीराजाने विचारलं, आपण जेवण नाही केलं? आणि मग त्याने, तुम्ही जेवले कसे म्हणता? म्हणे माझा एक भक्त. उलट आहे बरं का हे. म्हणजे माझा भक्त जंगलात राहतो आणि तो जेवला की माझं पोट भरतंय. हे परमार्थाचं सूत्र आहे. हे परमार्थाचं अंतिम सूत्र आहे. आणि म्हणून मग तो कुठे राहतो? म्हणे जंगलात राहतो. मग त्याला म्हणजे आस लागली कुणाला? काशीराजाला, की असा तुमचा भक्त आहे. मग मला त्याला पाहायची इच्छा, भेटायची इच्छा. म्हणे चालेल, तुम्ही भेटू शकता. मग लगेच त्याने आपला रथ जोडला आणि तो गेला त्याला भेटायला. आता भेटायला गेल्यानंतर सांगितलं बुवा की आमच्याकडं श्री गणेश आलेले आहेत आणि तुम्हाला बोलावलेला आहे. पण त्याने विचारच केला, त्याला गणेश माहीतच नव्हता. त्याला फक्त गजानन माहित होता, गजानन. तर त्याने सांगितलं की मी येणार नाही म्हणे. मग येणार नाही हा परत आला. राजाला परत पाठवलं महाराज. ऋषीच ते बरं का. त्यांच्या ठिकाणी नाई बीड भार आणि तुका म्हणे साना. त्यांच्या ठिकाणी हा राजा आणि हा रंकन हा विषयच नाही. त्याने सांगितलं मी येणार नाही. ते परत आले आणि मग धूम्राक्ष गणेशाला सांगितलं की काय म्हणे तू तुझा बघताय, माझी काहीच व्यवस्था केली नाही आणि आला सुद्धा नाही, माझ्या शब्दाला किंमत दिली नाही. म्हणे तुम्ही काय म्हणालात? तर मी म्हटलो की गणेश आलेला आहे. म्हणे असं नाही, आता परत जा. म्हणे पुन्हा माझा एवढा वेळ जाईल. पण आता रथ घेऊन जाऊ नका, आता पायी जा. मग ते पायी गेले. पायी तीर्थयात्रा घडे बरं का. म्हणजे देवाला भेटायला जायचं असेल, ऋषी मुनींना संतांना भेटायला जायचं असेल तर आपण कसे गेलो पाहिजे? पायी गेलो पाहिजे. आणि म्हणून त्यांना पायी पायी पाठवलंय. आणि तिथे गेल्यानंतर त्याला आधी भीतीच होती का आता नाही आले तर पुन्हा नाही का. मग तिथे गेल्यानंतर सांगितलं की आमच्याकडं गजानन आलेलं आहे बरं का. आणि हे तुम्हाला एवढी कथा का सांगितली? तर हा गजानन पोरांच्या बरोबर शेतात खेळायला गेला होता, म्हणून इकडे आपण चाललोय थोडा वेगळ्या पाट्यात. त्याने सांगितलं आमच्याकडे गजानन आलेले आहे. असं का म्हणे. लगेच तयारी केली. पण म्हणे तुम्ही गेले कसे? ते तेव्हा म्हणे रथ आणला होता. आता तर फार त्रास होणार. काय नाही म्हणे, डोळे मिटा. काय सांगितलं? भ्रुसुंडीने काय सांगितलं की डोळे मिटा. डोळे मिटल्याबरोबर एका क्षणात ते राज्यामध्ये आले काशीराजाकडं. आणि आल्यानंतर यांचं एकच ध्येय होतं की मला गजानन दाखवा. म्हणजे गजानन कुठे आहे? तर गजानन कुठे होता? तो खेळायला गेला होता. गजानन फार मातीमध्ये माखला होता तिकडे. तरी पण काशीराजाने त्याला आमंत्रण पाठवलं आणि ते भगवान गजानन तिथे आले. आल्यानंतर पाहिलं आणि भ्रुसुंडी ऋषीला अतिशय आनंद झाला. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अनेक राक्षस या धूम्राक्षाने मारले आणि आपला अवतार संपवला कृतयुगाचे. कश्यपाच्या पोटी त्याने तो जन्म घेतलेला होता, आदिती कश्यप. तो अवतार संपल्यानंतर मग त्रेतायुगामध्ये पार्वतीच्याच पोटी अवतार घेतला, पण गणेश म्हणून नाही घेतला, गुणेश. आता गणेश आणि गुणेश काही फरक आहे का? मला वाटतं फारच फरक पडेल. तर गुणेश 3 प्रकारचा आहे आणि गणेश 2 प्रकारचा आहे बरं का. गणईश म्हणजे गण किती आहेत? 2. मनुष्य गण आणि राक्षस गण. आणि गुण किती आहेत? 3. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आता या ठिकाणी त्रेतायुगामध्ये ज्या भगवंताने
अवतार घेतलेला आहे तो अवतार आहे गुणेश या नावाने आणि मयूर हे त्याचं वाहन आहे. जेव्हा हे कार्य संपवलं तेव्हा हा मयूर म्हणजे मोर भगवंताने कार्तिकेयाला दिला की आता हे माझं वाण आहे ना, आता मी अवतार संपवतो पण हे माझं वाण तुला घे. ते कार्तिक आता म्हणजे मोर हे वाण कुणाचं आहे? कार्तिकेयाचं वाण आहे. आणि पुढे जे वाहन उंदीर तर ते उंदराचे कर्म त्याला भवले, उंदराचे कर्म भवले आणि म्हणून उंदराला पाश टाकून पकडलेलं आहे. गणपतीने उंदराला पाश टाकून पकडला आणि त्याला अगदी जसं हत्ती पकडून त्याला बेदार बेदार करून आणि मारून मारून हैराण करायचा तसं या उंदीर हा फार बलाढ्य होता आणि फार त्रास द्यायचा. अगदी त्याला हैराण केला गणपतीने आणि मग त्याला स्वतः तो शरण आला, माफ करा म्हणे, मला माफ करा नाही म्हणे, माझं वाहन व्हावं लागेल. तेव्हापासून हा म्हणजे उंदीर हा काय झाला, मूषक हे गणपतीचं वाहन झालं. अगदी मी थोडक्यात सांगेन की गुणेश म्हणजे गुण ईश म्हणजे 3 गुण, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. अगदी तुकोबांच्या भाषेत सांगायचं झालं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, गणेशाचे ते तिन्ही देवांचे जन्मस्थान. आता आपलं ते थोडक्यात पाहायचंय, आपण त्रेतायुगातच आहोत. त्रेतायुगामध्ये दत्त महाराज जन्माला आले. त्रिगुण विरहित नाम दत्तात्रेय, गाता वदता होय आनंद चित्ता. त्रिगुण विरहित, पण इकडे आम्ही काय म्हणतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे तिन्ही एकत्र आले आणि तिन्ही एकत्र आल्यानंतर दत्त महाराज जन्माला आले, बरं का. आणि नाथ महाराज सांगतात त्रिगुण विरहित, तिन्ही गुणांचा जेव्हा बाध झाला, कारण ते ज्याच्या पोटी जन्माला आले तो कोण होता? अत्रयी. अत्रयी म्हणजे तिन्ही गुणांचा बाध ज्याच्याकडे आहे तो अत्री, अत्रयी. त्याच्या पोटी कोण जन्माला आले? दत्त महाराज. आणि ते कसे आले? त्रिगुणा विरहित, म्हणजे 3 गुणांचा बाध झाल्यानंतर ते जन्माला आले. आणि जिच्या पोटी जन्माला आले ती कशी होती? अनसूया, नाही का. म्हणजे अनुसया नाही, ती अनअसूया, म्हणजे जिच्याकडं असूया नाही, द्वैत भाव नाही, ती कुणालाच कमी लेखत नाही, अशा मातेच्या पोटी दत्त महाराज जन्माला आले. तसंच मला फक्त एवढंच सांगायचंय की पार्वती मातेच्या पोटी जो गुणेश जन्माला आला तर तो कसा होता? ओंकार प्रधान. आता ओंकार जे आहे तर जेव्हा ओंकाराची निर्मिती झाली त्यावेळेला अ उ आणि म, अ उ आणि म म्हणजे आकार, ओकार आणि मकार हे तिन्ही एकत्र आले. तिन्ही एकत्र आल्यानंतर जेव्हा तिघांचा बाध झाला तेव्हा ओमची निर्मिती झाली. तिघांचा बाध झाल्यानंतर आता हे जे तिघे आहेत ना हे मायदीन आहेत. आकार, उकार, मकार हे तिघे कसे? मायदीन आहेत, मायेच्या चालीने चालणारे आहेत, बरं का. म्हणजे मायेचं जे आदिशक्तीचं जे अधिष्ठान आहे ते या तिघांना नाचवते, माया या तिघांना खेळवते. पण या तिघांचं म्हणजे अ उ म म्हणजे थोडक्यात रजोगुण, तमोगुण, सत्वगुण तिघांचा बाध झाल्यानंतर ओंकार या शब्दाची निर्मिती झाली. आणि ओंकार शब्द जो आहे
तो शब्द नाहीये, तो नाद आहे. विठ्ठला विठ्ठला ओंकार ज्याला म्हणतात तो नाद आहे. त्या नादातून तिघांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इथे रजगुण तमगुण सत्वगुण असेल का? नाहीच. नादामध्ये तिन्ही गुण नाही. आणि हाच पायंडा धरून बाहेरच्या देशामध्ये म्हणजे ओंकारातून विश्वाची निर्मिती करण्यासाठी त्याने काय केलं माहितीये का? 65 किलोमीटर खड्डा खोदला. किती किलोमीटर? 65 किलोमीटर खड्डा खोदला. तिथे मोठ्या मोठ्या म्हणजे 2 मोठे पाईप, दोन्हीकडून 2 मोठे पाईप एकत्र आणले आणि एकत्र पाईप आणून 65 किलोमीटर पृथ्वीच्या पोटामध्ये एक स्फोट घडवला. तो स्फोट ओमचा होता आणि त्यांना असं वाटलं की ओमचा स्फोट झाला की म्हणजे जीवाणूची निर्मिती होईल आणि आपलं जो म्हणजे एकंदरीत जो पायंडा आहे तो यशस्वी होईल. ओमचा स्फोट झाला नाही आणि पृथ्वीची किंवा सृष्टीची निर्मिती, त्यांना जीवाणूची निर्मिती करता आली नाही. त्यांचा तो जो विषय तो फेल गेला. असं आहे. आता इथे ओम हा नादच आहे. त्यांनी त्या ठिकाणी नादाचीच निर्मिती केली, पण तो नाद नव्हता. त्याने जो घडून आणला तो स्फोट होता. तो काय होता? स्फोट होता. नाद ज्याला म्हणतात ना, नाद ज्याला म्हणतात त्याच्या कंसात आहे शांत दांत. नाद कसा आहे? शांत आहे आणि दांत आहे. आणि स्फोट कसा आहे नाही का? स्फोट कसं आहे म्हणजे त्याचं नावच स्फोट. असं आहे. तो स्फोट असल्यामुळं त्याच्यामुळं मला वाटतं निर्मितीच्या ऐवजी काय होईल? अंत होईल. सृष्टीचा अंत होईल स्फोटाने. आणि आतापर्यंत तीच तर भीती आपल्याला. अणु तयार आहे ना. अणु आपल्याकडे आहे, अणु चीनकडे आहे, अणु पाकिस्तानकडे आहे. आता फक्त प्रणाली आहे विचाराची. प्रणाली आहे विचाराची. विश्व जगवायचं असेल तर अणुचा स्फोट घडवायचा नाही. अणुचा स्फोट कोणीही घडवला तरी विश्वाचं काय होणार आहे? नाश होणार आहे. तो अणु आपल्याकडे तयार आहे बरं का. आणि तोच अणु मला हे सांगायचंय, तुकोबरायाने सुद्धा निर्माण केला. अणु रेणू थोकडा तुका आकाश एवढा ठल. आता आपण कुठे आहोत की हे जे 3 गुण आहेत त्या 3 गुणांचा जेव्हा बाध झाला त्यावेळेला ओंकाराची निर्मिती झाली. म्हणजे ते 3 गुणांच्या बाध झाल्यानंतर एक नाद निर्माण झाला आणि तो जो नाद आहे त्या नादाचंच नाव आहे ओम. म्हणजे त्या नादालाच नाव ठेवलं ओम. म्हणजे ओम म्हणजे नाद नाही, नाद म्हणजे ओम नाही. जसं आपल्याला मोगऱ्याच्या फुलाचा वास आला तर वासावर आपण परीक्षा करू शकतो की मोगऱ्याच्याच फुलाचा वास आहे बरं का. पण जरी आपण अंदाज लावला तरी तो जो वास आहे तो आपल्याला दिसतो का? वास दिसत नाही. आणि नाद जो आहे, नाद आपण श्रवण करू शकतो पण नाद दिसेल का? नाद दिसत नाही. ज्या अर्थी नाद दिसत नाही या अर्थी तो ओम नाही. तर ओम हा दिसतो. ओम हा पदार्थ आहे. ओम दिसतो असं आहे. पण त्याचा जो नाद आहे तो दिसत नाही. फूल आहे, ते फुल आपण डोळ्याने पाहिलं सांगू शकतो हे मोगऱ्याचं फुल आहे. तर त्याचा आलेला जो वास आहे, जो सुगंध आहे, तो जरी तुम्ही अनुमान जरी केलं तरी पण तुम्हाला ते मोगऱ्याचं फुल दिसणार नाही. तसा ओम जो आहे तो तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. आणि डोळ्याने दिसला तर तो कसा आहे मग? मायोपाधी आहे. ठल म्हणजे आता आपण त्रेतायुगात आहोत. आता त्रेतायुगाचं पाहिलं, आता आपण द्वापार युगात येऊया. द्वापार युगात सुद्धा पार्वतीच्याच पोटी भगवंताने अवतार घेतला, पण तो गणेश म्हणून घेतला. आता आधी कुठला घेतलाय? गुणेश म्हणजे 3 गुणांचा बाद. आता या ठिकाणी गणेश म्हणजे थोडक्यात की मनुष्य गण आणि राक्षस गण
म्हणजे इथे त्याने अशा पद्धतीने भगवान गणेशाने अवतार घेतलेला आहे आणि इथे अवतार घेऊन त्याने काय केलेलं आहे तर सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. त्रेतायुगामध्ये सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला. सिंधू म्हणजे 2 अक्षरी होता तो सिंधू. आता तिथे तो म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण हे त्रिगुणात्मक होता. आता इथे तो 2 गण आहेत, पण आता तो त्याने ज्या राक्षसाला मारला तो 3 अक्षराचा आहे सिंदूर, बरं का. आणि हा जो सिंदूर नावाचा जो राक्षस आहे तो ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. ब्रह्मदेवाच्या जांभेतून त्याची निर्मिती आहे. आणि तो जेव्हा जन्माला आला ना तर त्याने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की म्हणे मी माझं तुमच्याशी नातं काय. ब्रह्मदेवाने सांगितलं तू माझा पुत्र आहेस, माझ्या जांभेतून तुझी निर्मिती आहे, बरं का. मग आता पहा म्हणजे मग त्याला तपश्चर्याला पाठवला. तपश्चर्या करून आल्यानंतर मग ब्रह्मदेवाने सांगितलं की आता तुझी तपश्चर्या फळाला आली, तू ज्याला मिठी मारशील ना तू जळून बस, मग ज्याला मिठी मारशील तो जळून बस. मग आता याने पहिलं आपण लगेच तिथे उपचार करून पाहूया. हे आपल्याला दिलेला जो वर आहे त्या वराची परिणती पाहूया. म्हणून तो ब्रह्मदेवालाच मिठी मारायला धावला मारा. आलिंगणे घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. ब्रह्मदेवानं पाहिलं की आता आपलं संपलं. मग ब्रह्मदेव पुढे आणि पाठीमागे कैलासामध्ये गेले. भगवान शंकर सांगितलं अरे बाबा काहीतरी पर्याय कर. म्हणून मी नेहमी सांगतो की विचाराने, बरं का, जे विचाराने कार्य करतात ते संत आणि अविचाराने कार्य करतात ते देव. आतापर्यंत भगवान शंकर असो, भगवान विष्णू असो किंवा भगवान शिव असो, अविचाराने कुणी त्यांची आराधना करावी आणि त्याने लगेच त्यांनी काही मागावर रात्री नाही, दिवसा नाही, आत नाही, बाहेर नाही, याच्याने नाही, त्याच्याने नाही, शास्त्राने नाही, आसराने नाही, तरी पण तसाच तू. आणि मग एवढं कार्य करायला पुन्हा मला हे सांगायचं आहे की अविचाराने जे वर देतात ते देव आणि विचाराने जे कार्य करतात संत, त्यांना म्हणतात की संत कधीच कुणाचं अहित करणार नाही. हा जो सिंदूर नावाचा जो राक्षस आहे तर पुढे त्याने काय केलं म्हणजे हा जो गणपती आहे, गणेश आहे, तर पार्वती सह त्याला उचललं आणि आकाशात गेला तो. म्हणजे कशासाठी त्याला मारायचं होतं गणेशाला, पण गणेशानं आपलं वजन एवढं वाढवलं की खांदा मोडायची पाळी आली त्याची आणि आकाशामध्येच त्याला मारलं, आकाशातच मारलं सिंदुराला. आणि मग सिंदूर म्हणजे रक्तवर्ण. सिंदूरचा अर्थच काय, रक्तवर्ण. तो जांभईतून जन्माला येतानाच रक्तवर्ण होता म्हणून त्याचं नाव सिंदूर. आणि मग त्याचं रक्त जिथे सांडलं ते नर्मदा नदी. म्हणजे नर्मदा नदीचा जिथे उगम आहे आणि नर्मदा नदी जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंत जेवढे दगड आहेत तेवढे दगड कसे आहेत, लाल आहेत. आपण नाही पाहिले पण शास्त्र सांगतं म्हणून सांगतो की दगड सगळे लाल आहेत. आणि जेव्हा मला वाटतं 2005ला जेव्हा पूर झाला, महापूर झाला, त्यावेळेला आंबोलीच्या तिथे रेल्वे उखडली गेली. आणि जेव्हा रेल्वे उखडली गेली त्यावेळेला तिथे जे दगड निघाले होत्या मोठ्या मोठ्या शिळा होत्या, 10-10 फुटाच्या, 10 बाय 4च्या अशा शिळा होत्या. त्या सगळ्या शिळा कशा होत्या, लालच होत्या. तेव्हा आम्ही अंदाज केला अरे म्हणजे हा दगड रेल्वेने नर्मदा नदीचाच आणलेला आहे. तिकडचा तो दगड होता बाबा, लाल दगड होता, रक्तासारखा दगड. आता पुन्हा त्यांनी ते आतमध्ये टाकले, पण सांगतो फक्त. तर असा गणेश हा द्वापार युगात जन्माला आला, सिंदुराला मारलं, कार्य संपवलं, तर आपल्याला लवकर पुढे जायचंय. आणि मग आता कलियुगामध्ये त्याला अवतार घ्यायचाय, कलियुगात अवतार घ्यायचंय. कारण वरण्य नावाचा राजा ते उभयता त्याने तपश्चर्या केलेली आहे, दोघांनी मोठी तपश्चर्या केलेली आहे. आणि तिथे पण भगवंत प्रसन्न झालेला आहे त्यांना, वरण्य राजाला. आणि मग त्यांनी सांगितलंय
भावनेच्या भरात की तूच आमच्या पोटी जन्माला ये, भगवंतातच तू म्हटला. पण या दोघांना हे माहीतच नव्हतं की गणेश कसा असतो, गणेश कसा आहे हे त्यांना माहित नव्हतं. गणेशाचीच आराधना केली होती. गणेश जेव्हा पार्वतीच्या पोटी जन्माला आले, कुठे, आता इथे सुद्धा कलियुगात, आणि जन्माला आल्यानंतर त्या गणेशाने पार्वतीला सांगितलं की आता माझं जे कार्य ना कलियुगातलं ते तुमच्याकडे राहून नाही, आता मला भक्तीचा स्तोप वाजवायचा आहे, मला धर्माचं रक्षण करायचंय. आणि म्हणून गणेश आपल्या वरण्य नावाचा राजा आहे, त्या राजाकडे मला घेऊन जा. भगवान शंकराने नंदीची नियुक्ती केली आणि नंदी त्या गणेशाला घेऊन ज्या ठिकाणी वरण्य राजा आणि त्यांची पत्नी होती तिथे येऊन त्या गणेशाला सोडलं म्हणजे ते तिथे जन्माला आलं. आणि जेव्हा ती जागी झाली ना, तर एखाद्या बायला सांगा की भूत जन्माला आलंय. बाबा पूर्वी, आता नाही पण सांगतात, पूर्वी भूत पण जन्माला यायची. बाईच्या पोटी, स्त्रीच्या पोटी भूत जन्माला यायचं. मी पण ऐकलं होतं की त्याच्या डोक्यावर खोल असायची, घुंगडीची खोल, काळी खोल, आणि त्याला दात असायचे असे मोठे 2 दात पुढे. राक्षसच आहे, जिवंत असलं तरी मारायचे असे सांगतात. म्हणजे प्रत्येक गावाला कुठे कुठे असे राक्षस जन्माला आले होते. पण त्यांना म्हणजे मोठे, लगेच तो मोठा होईल ना, सगळ्यांना खाईल, मग मोठं व्हायच्या हातात त्याला मारून टाकलं. तर तसं हे बाल जेव्हा ती म्हणजे सावध झाली, प्रसूत झाल्यानंतर पाहते तर हे विचित्रच बाल होतं. त्याला सोंड वगैरे होतं, मोठं पोट होतं. आणि हे पाहिल्यानंतर ती घाबरली आणि ते बाल काय केलं, जंगलात नेऊन सोडून दिलं. मग जसं कर्ण हा जसा एका त्या कोळ्याच्या म्हणजे कोळ्याने आणलं आणि त्याला ज्याने वाढवलं ती राधिका नावाची होती म्हणून राधेय, तसं हे बाल आणल्यानंतर ते लहानाचं मोठं झालं. मग त्या बालाने सांगितलं, अरे माझं कार्य फार वेगळं आहे, आता इथे राहून चालणार नाही, कोळ्याकडं आता मला कुठे न्या, त्या वरण्य राजाकडे न्या. मग त्याला वरण्य राजाकडे नेलं आणि वरण्य राजाकडे नेल्यानंतर त्याने धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन हेची करण्या मकाम विध वाढवावे नाम, असं महान कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. कार्य संपवलेलं आहे. आता पुढे पुन्हा भगवंत जन्माला येणार आहे, पण त्याला बरीच काही लाखो वर्ष जातील. अगदी कलियुगाच्या शेवटी भगवंत अवतार घेणार आहे धूम्रवर्ण म्हणून. धूम्रवर्ण, निळ्या घोड्यावर, हातामध्ये मोठी तलवार त्याच्या असेल. आणि ज्या ज्या ठिकाणी मी नेहमी सांगतो की व्यभिचार, अत्याचार, बलात्कार आणि ज्या ज्या ठिकाणी खोटेपणा, चोरी, मारी असं चालेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देवाला हाक मारायची गरज नाहीये. एखाद्या बाईवर एखादा पुरुष बलात्कार करत असेल तर तिथे लगेच तो निळ्या घोड्यावर तिथे निर्माण होईल. एकाच वेळेला हा भगवान गणेश लाखोनी जन्म घेणार आहे, लाखोनी. कुणाला समजणार नाही. तिथे भगवंत येणार, लगेच त्याचे मानच उडवणार. त्या स्त्रीवर बलात्कार करायच्या आतच त्याची मान उडवणार, निळ्या घोड्यावर बसून लगेच अदृश्य होणार. म्हणजे असं कार्य आहे पुढे कलियुगामध्ये. सगळं सपासपच होणार आहे. शेवटी हे युद्ध वगैरे काही नाही. जो खोटा बोलला ना त्याची गर्दनच उडवायची. कोर्टात केस वगैरे काही नाही, केस चालणार पण नाही महाराज, केस कोणाची चालणार नाही. म्हणजे ही जी गणेशाची आहे ना, ही अकर्तुम शक्ती आहे. ही गणेशाची काय आहे, अकर्तुम शक्ती, कुणालाच कळणार नाही. असा जो गणेश, बरं का, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभी आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. असा जो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, अव्यक्त स्वरूपात जे भगवान गणेश आहेत. आणि त्या भगवान गणेशाने अशा प्रकारे 4 वेळा अवतार घेऊन धर्माचं आणि रक्षण करून राक्षसांचा वध केलेला आहे. आणि ही एकंदरीत विचार प्रणाली आमच्या नाथांच्या डोक्यात बसलेली आहे की असा जो देवाचा देव आहे, असा जो भगवंत आहे की ज्याने संपूर्ण विश्व सांभाळलेला आहे,
संपूर्ण विश्व त्याच्या ताब्यात आहे असा जो भगवंत भगवान गणेश त्याच्या बाबतीत आणि नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या अनाथांचा नाथ दिनांचा दयाळ बरं का पुढे मनोनी सांभाळ करी माझा नाथ महाराज अगदी भगवंताकडे विनंती करतात की अरे बाबा तू अनाथांचा नाथ आहेस दिनांचा दयाळ आहेस आणि तू काय कर म्हणून माझा सांभाळ कर तुकोबा सुद्धा सुंदर सांगतात अनाथांचा नाथ तू काज कैवारी अनाथांचा नाथ तू काज कैवारी अनाथांचा अनाथाची माता तू काज कैवारी अनाथाची माता तू काज कैवारी सांगतात तुम्ही म्हणा तुम्ही पंढरपुरात गेले हो कारण विठ्ठल गणपती नाही दुजा विठ्ठल गणपती नाही दुजा आणि म्हणून अनाथ जीवांचा तू काज कैवारी तुकोबा सांगतात की जे अनाथ आहेत जे अनाथ जीव आहेत त्यांचं कार्य तू करून राहिलेले आहेस बरं का मग अनाथांचा आपण जर विचार केला तर जनाबाई अनाथ होती जनाबाई अनाथ होती कारण आई वडिलांनी तिला पंढरपुरात आणून सोडून दिली होती निव्वळ परिस्थितीमुळे की योग्य तिला खाणं पिणं सगळं काही वेळेवर आपण करू शकत नाही आणि म्हणून आई वडिलांनी दोघांनी विचार केला की या मुलीचा आपण सांभाळ करू शकत नाही आणि म्हणून तिला पंढरपूरला आणून सोडली
नामदेव महाराजांचं कीर्तन चालायचं. महाराज कीर्तन संपलं की सगळी लोक तिरी सांगती सगळे निघून जायचे. पण ही जनाबाई म्हणजे छोटी मुलगी होती, ती खिडकीतच बसून राहिली. नामदेव महाराज जेव्हा जायला निघाले, अरे ही मुलगी कोणाची आहे आणि अद्याप का गेली नाही. आणि म्हणून नामदेव महाराजांनी तिला आपल्या कड्यावरच घेऊन आपल्या घरी नेली आणि तीच नामयाची दासी झाली. मला काय सांगायचंय. आणि त्या नामयाच्या दासीचं म्हणजे भगवंत वेणी फणी करायचा, भगवंत तिला अंघोळ घालायचा, तिच्या शेणी वेचायचा, तिच्या बरोबर दळू लागायचा, हे सगळं करायचं बरं का. तू काज कैवारी म्हणजे त्या जनाईचा कैवार भगवंताने घेतला आणि सगळी कामं तिची भगवंताने केली. आता जर आपण पाडा गायला सुरुवात केली तर मला वाटतं उजेडेल तरी कार्यक्रम संपणार नाही. चोखोबाचा, सदन कसायाचा, कबीराचा म्हणजे हे सगळं जर आपण सांगायला, कथा सांगायला सुरुवात केली तर उजाडेल. त्याच्याऐवजी आपण असं करूया की अनाथ जीवांचं तू काज कैवारी आयशी चराचरी ब्रिदावली. म्हणजे ही जी ब्रिदावली आहे ही ब्रिदावली नाथांनी अगदी चाचपून पाहिली आणि मग ते म्हणतात की अनाथ अनाथांचा नाथ, हे देवा तू अनाथांचा नाथ आहेस, दिनांचा दयाळ आहेस बरं का. आणि आपल्याला जर अगदी आजचा विचार करायचा झाला तर आम्ही नेहमी सांगतो की अनाथांची माय माऊली ज्ञानोबा राया बरं का. तू एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणजे नाथ महाराज सांगतात की सध्याच्या युगामध्ये जर अनाथांची माय कोण असेल तर माऊली ज्ञानोबा राया आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. मी त्याचे पुढे जाऊन सांगतो की खरी अनाथांची माय होऊन गेली सिंधुताई सकपाळ. सिंधुताई सकपाळ ही खरी म्हणजे अनाथांची माय होऊन गेली. आणि ती अशी स्पष्ट सांगायची की म्हणजे तिला एकच मुलगी होती, एक मुलगी होती, फार अवस्था कठीण पूर्वीची. महाराज का नवऱ्याने तिला हाकलून दिली, गरोदर होती, 9 महिने भरले होते, रस्त्यात प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्यानंतर तिचं जर आपण एकंदरीत जर हे पाहिलं चरित्र तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ती मुलगी जन्माला आली रस्त्यामध्ये आणि मग आता तिचं नाल कसं तोडायचं तर 2 दगड घेतले आणि एक दगड खाली ठेवला आणि एक वरच्या दगडाने त्याचा स्वतःच नाल तोडलेला आहे. म्हणजे इतकी अवस्था तिची कठीण. हळूहळू ती म्हणजे प्रगत होत गेली. नंतर तिच्या लक्षात आलं की आपण अनाथांची माय व्हावं म्हणून तिने एक वसतिगृह काढलं आणि त्या वसतिगृहामध्ये अनेक बाळ आणि त्या बाळांची ती माय झाली. 2500 लेकरं तिची त्यावेळेला होती. किती? 2500. आणि 2500 मुलींची लग्न तिने लावून दिली. त्यानं त्यांच्या पायावर सक्षम उभी केली, नोकऱ्याही त्यांना मिळवून दिल्या. आणि 2500 ती सांगायची जेव्हा भाषण करायची की तुम्हाला किती जावई आहेत, कुणाला 1 जावई, कुणाला 2, कुणाला 3, फार फार तर 4 जावई असतील. पण म्हणे कसं काय तर म्हणे जामतो दशमुग्रह, जावयाच्या बाबतीत विचारायचंच नाही. जावई कोणी किती शहाणा सांगेल तरी जरी तो सासू सासऱ्याला प्रेम करीत असेल ना, पण प्रेम करण्यामागे त्याचा उद्दिष्ट वेगळं आहे, ते अजून सासू सासऱ्याला कळलं सुद्धा नाही. फार जावई सुंदर आहे म्हणे आमचा. अरे तू सुंदर काय आहे? तुझ्याकडे काहीतरी सुंदर आहे, तुझ्याकडे काहीतरी सुंदर आहे म्हणून जावई सुंदर आहे बरं का. पण आमच्या सिंधुताई सकपाळ सांगायच्या की माझे किती जावई आहेत? 2500. आणि 2500 जावई येतात, माझ्या मुलींना घेऊन येतात आणि इथे इतके आनंदाने राहतात आणि आनंदाने पुन्हा माझ्या मुलीला घेऊन जातात. तिला म्हणतात अनाथांची माय, तिला म्हणतात अनाथांची माय महाराज. आणि अशी जे अनाथ आहेत बरं का, आपण अद्याप मागचा विचार केला तर उत्तानपद राजा होऊन गेला. उत्तानपद राजा तर त्याने सुद्धा, त्याचं काय नाव, उत्तानपद राजाचा मुलगा ज्या लात मारली
ध्रुव बाळ. तर तो रडत रडत आईकडे गेला. आईने सांगितलं तुला जंगलात जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. ते तपश्चर्याला बाळ गेलं. ते सुद्धा कसं होतं, अनाथ. म्हणजे त्याचा आई वडिलांशी काही संबंध राहिलेला नव्हता. आणि म्हणून भगवंत त्याला भेटले. नारद मुनीने त्याला ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा उपदेश केला आणि त्या तपश्चर्येचं फळ त्याला भगवंत भेटले आणि आढळपदी दिली वस्ती ध्रुव. त्याला आढळपद प्राप्त करून दिलं. त्या दुधाचा सागर उपमन्यूला, तो पण कसा होता, दीन होता, अनाथ नव्हता. उपमन्यू बाल हे दीन होता, दीन, अनाथ नव्हता. कारण त्याला आई वडील होते पण परिस्थिती अतिशय नाजूक होती, गरिबीचे दिवस होते आणि म्हणून त्याला आई जन्मल्यापासूनच पिठाचं दूध देत होती. जन्मल्यापासून. कालांतराने एका राजपुत्राचा मित्र होता, त्याच्या बरोबर गेला, ओरिजिनल दूध प्यायला मिळालं. आईला येऊन सांगितलं वगैरे वगैरे. मग आई बोलली तुला हे दूध पाहिजे असेल तर तुला भगवंताची भक्ती करावी लागेल, कारण आपल्याला धावतं जायचंय, नाही का. मग उपमन्यू बाळ जंगलात गेला. त्याचं वय होतं 5 वर्षाचं, ध्रुव बाळाचं वय होतं 7 वर्षाचं. ते जंगलात गेले, तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाला आणि मग भगवंताने विचारलं बाळा माग कशासाठी तपश्चर्या करतो. मला फक्त काय वाटीभर दूध पाहिजे. किती दूध, वाटीभर. पण भगवान शंकरने किती दिलं त्याला, क्षीरसागरच दिलं. म्हणजे दुधाचं सागरच त्याला दान करून टाकला. हे नाथ महाराज वर्णन करतात की अनाथांचा नाथ, दीनांचा दयाळ. माणसं दीन आहेत, माणसं दया दाखवतात, पण दयाळ शब्द फार म्हणजे मोठा आहे. दयाळ त्याला म्हणतात की वाटीभर दूध मागितल्यानंतर सागरच दिला दुधाचा, तो दयाळ. बरं का, तो दयाळ. दान सगळे करतात. तर मी मागे पण सांगितलं की दानशूर करणं हे आम्ही ऐकतो, पण एवढं तो दान का करत होता, त्याचं मूल पाहिलं का तुम्ही. त्याला वरदान होतं आणि दररोज 8 मन सोनं त्याच्या घरामध्ये जन्माला यायचं. किती, 8 मन. एवढं सोनं यायचं म्हणून तो दान करायचा. एवढं सोनं त्याला असंच उपलब्ध व्हायचं म्हणून तो दान करायचा. जेव्हा रासू यज्ञाची म्हणजे ठरलं सगळं, रासू यज्ञ करायचं आणि अध्यक्ष कोण होते, भगवान श्रीकृष्ण रासू यज्ञाचे. आणि मग अधिकार कोणाला आहे, म्हणजे बाकीचं कसं करायचं ते अध्यक्षाला. मग भगवान श्रीकृष्णाला विचारलं आपल्या कार्याचा सेक्रेटरी कोणाला बनवायचा, तर म्हणे दुर्योधनाला. सेक्रेटरी कोणाला केला, दुर्योधनाला. सगळे नाराज झाले, अगदी भीमापासून धर्मापासून सगळे नाराज झाले की काय देवा म्हणे आता हा काय करेल, सगळंच खर्च म्हणजे आपली तिजोरीच खाली करेल. आता आपण पाहतो कधी कधी म्हणजे काम फार चांगलं केलं सरकारने काम फार चांगलं केलं, फार समृद्धी गेली नागपूर पर्यंत, पण तिजोरी खाली झाली. म्हणजे सरकारचं मुख्य धोरण असं आहे की तिजोरी राखून काम करायचंय. जर आता तिजोरी खाली झाली आणि कर्मधर्म संयोगाने जर पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू झालं तर मग काय करायचं, पैसे शिल्लक पाहिजेत का नको तिजोरीत, असं. म्हणजे थोडक्यात सांगायचं की मग जेव्हा दुर्योधनाला ते पद दिलं सगळे नाराज झाले. हा सगळी एका वर्षामध्ये पुरी तिजोरी खाली करेल. पण हे फक्त देवाला माहित होतं. त्याने 100 रुपये खर्च केले की तिजोरीत 200 पडायचे. हे दुर्योधनाला माहित नव्हतं. हे जर दुर्योधनाला माहित असताना त्याने खर्चच केला नसता, अजिबात खर्चच केला नसता. तो फार खर्च करायचा. जिथे 5 रुपयाची गरज आहे ना बाबा, 500 रुपये लावायचा. आता पण तेच चाललंय. आता सध्या हे कलियुगात सगळे पुढारी असंच करतात. असं आहे. एखादा मंत्री झाला की लगेच पहिल्यांदा त्याचं ते मंत्र्याचं घर आधी दुरुस्त करतो. तो त्याला कलर कुठला लावायचा, अजून वेगवेगळा अजून ते स्टाईल बनवणार तो. आणि त्याच्यासाठी म्हणजे अशी कंपनी शोधणार बरं का की 500 रुपयाची जी वस्तू आहे तिला 5000 लावून देणार तो बिल. तो तिकडनं तो कंपनीचा मालक 500 रुपयाच्या वस्तूला 5000चा बिल. तशी स्थिती होती महाराज, लक्षात का. आणि जेव्हा तिजोरी ओसंडून व्हायला लागली, तिजोरी जेव्हा म्हणजे जसं दुधाला उकली यावी
आणि दूध म्हणजे उकळून जावं, तसे जेव्हा तिजोरी भरून व्हायला लागली, पैसा म्हणजे दाबला तरी आत बसत नव्हता, एवढा पैसा निर्माण झाला त्या तिजोरीत. आता सांगा तुम्ही, आता यत्न करायला काय? तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की देव करतो ते बऱ्या करताच करतो. आणि म्हणून नाथांचं ठाम मत झालं की जो अनाथांचा नाथ आहे, जो दिनांचा दयाळ आहे, ज्याने या विश्वामध्ये म्हणजे अनेक जे अनाथ आहेत त्या अनाथांना आधार दिला, जे दीन आहेत, जे गरीब आहेत, त्यांना कर्तुम अकर्तुम शक्तीने मदत केली. आणि तोच भगवंत आपल्याला सहाय्य, आपल्याला मदत केल्याशिवाय, आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. असा जो भगवंत आहे त्या भगवंताच्या बाबतीत नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी, म्हणून चरणी विनटलो. नाथ महाराज सांगतात की मी विचार केला की हा जो देव आहे हा सर्वश्रेष्ठ देव आहे, त्या देवाचं माऊलीने वर्णन करावं. बरं का? देखिला देखिला माये देवाचा देवा, 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 विठ्ठला संत माये देखिला माये देवाचा देव, फिटला संध्या निमाले दुजेपण. माझ्या ठिकाणी दुजेपणा होती. माऊली सांगते दुजेपणा म्हणजे तू देव मी भक्त आयुष्य करी, हा दुधा भाव आहे. आता आपण गणेशाची या ठिकाणी आराधना करून राहिलेलो आहे, सेवा करून राहिलेलो आहोत, तर आपल्या ठिकाणचा काय आहे? दुधा भाव आहे. आणि दुधा भाव नसेल तर आपण सेवा करू शकत नाही. दुधा भाव नसेल तर आपण तो आनंद भोगू शकत नाही. दुधा भाव नसेल तर आपण भगवंतावर प्रेम करू शकत नाही. भगवंतावर प्रेम करण्यासाठी, भगवंताच्या संगतीमध्ये आनंद लुटण्यासाठी आणि भगवंताची सेवा करण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचंय, हे सगळं करायचंय. पण हे करता करता माऊली सांगते की देखिला देखिला माये, मी देवाचा देव, फिटला संदेह. आता मी जी पांडुरंगाची किंवा विठ्ठलाची जी भक्ती करत होतो तर काय होता? संदेह. पांडुरंगाची विठ्ठलाची भक्ती करणं हा काय आहे? संदेह. म्हणजे एक विशिष्ट देहाच्या माध्यमातून मी भक्ती करत होतो, या देहाच्या माध्यमातून भक्ती करत होतो, तो संदेह. झाली संध्या, संदेह माझा गेला. म्हणजे तो गेला म्हणजे नेमकं काय झालं? आत्माराम हृदय प्रगटला. म्हणजे माझा संदेह गेला, माझा संदेह गेला. संदेह म्हणजे काय? तर तू देव मी भक्त, हा जो माझा भाव होता तो भाव गेल्यानंतर आत्माराम हृदय प्रगटला. तोपर्यंत नाही, तोपर्यंत आत्माराम तुमच्या हृदयात प्रगट होणार नाही, जोपर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचत नाही. देवादी देव म्हणजे हा अनुभव कुणाचा आहे? माऊली ज्ञानोबा यांचा अनुभव आहे. बरं का?
आणि इथपर्यंत एकदा आपण पोहोचलो की आपल्या हृदयामध्ये आत्माराम प्रगट होईल. आणि त्याच्यासाठी गणेशाची भक्ती करायची आपल्याला. गणेशाची भक्ती करता 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 मला वाटतं आपल्याला शुंड फुटेल. आपणच कोण होऊ? आपणच गणेश होऊ. बरं का? म्हणजे थोडक्यात की गणेश आणि गणेश भक्त यांच्यात भेद राहणार नाही. दोन्ही अभेद होतील. आणि अभेद झाल्यानंतर मग भक्त गणेश झाला की गणेशच भक्त झाला हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे गणेश राहिला नाही, भक्त हा भक्त राहिला नाही. आणि मधलीची क्रिया निर्माण झाली. आणि ती क्रिया कशी होती? अविट ग माये माऊली सांगते. अवीट कधी जिचा वीट नाही, जिचा कधी नाश होत नाही, अशी जी वस्तू आहे ना, अवीट ग माये विटेना. पण जवळीच आहे परी भेटेना. तिची भेटच होत नाही. आणि तिची भेटी करून घेण्यासाठी आपल्याला श्री गणेशाची भक्ती करायची आहे. तर गणेश देवता जे आहे तर त्या देवतेच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत. या जगाची जी सूत्र आहेत ती सगळी सूत्र कोण चालवतो? गणेश, गणपती तोच चालवतो. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की दुसरा कडवाचा तुझा ऐसा नाही, तुझा ऐसा देव नाही त्रिभुवनी. म्हणजे या त्रिभुवनामध्ये तुझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि श्रेष्ठ तर नाहीच नाही, पण तुझ्यासारखा सुद्धा नाही. तुझा ऐसा म्हणजे तुझ्यासारखा. तू तर श्रेष्ठ आहेसच, पण तुझ्यासारखा सुद्धा कोणी देव नाही. म्हणून मी चरणी विनटलो. म्हणून नाथ महाराज सांगतात की मी तुला जे शरण आलो, तुझ्या चरणावर मी माझं मस्तक जे टेकवलं ठेवलं, त्याचं कारण काय? तर तुझा ऐसा देव नाही. या त्रिभुवनामध्ये मी पाहिलं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि तुझ्यासारखा देव कोणीच नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असं नाथ महाराजांचं स्पष्ट मत आहे. आता तिसऱ्या चरणात काय म्हणतात पाहू. बाप जनार्दन कृपा करी दान आणि सांभाळी वचन आपुले ते. म्हणजे या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की हे देवा, तुम्ही आता मला काय करा, फक्त कृपेचं दान द्या. कारण देव कसा आहे बरं का? देव देव कृपाळ कृपाळ जीवाचा संभाळ, जीवाचा संभाळ
देव कृपाळ, देव कृपाळ म्हणजे तो भक्तावरच कृपा करतो असं नाही. पहिलं वाक्य आहे ते भक्तासाठी, देव कृपाळ. भक्ताने भक्ती केली देवाची तर देव कृपा करतो, पण त्याची पेक्षा देव कृपाळ. देव कृपाळच आहे बरं का. आणि कृपाळ असल्यामुळं करी जीवांचा सांभाळ, संपूर्ण जीवांचा सांभाळ भगवंतच करून राहिलेला आहे बरं का. अन्यथा जर कोणी म्हणत असेल हे सगळं मी करतो आणि हा कुटुंब मी सांभाळलाय, हा गाव मी सांभाळलाय, हे राष्ट्र मी सांभाळलं, तर कुणीच कुणाला सांभाळू शकत नाही. आणि अगदी थोडक्यात सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांना सुद्धा एकदा थोडस वाचलं होतं बरं का. का म्हणजे ही जी रयत आहे ही रयत मी सांभाळतो आणि इतकी सुंदर सांभाळतो की रयतेतील कोणताच माणूस मला दोष देणार. इतकं समृद्ध ते राज्य होतं आणि इतका समृद्ध राजा होता. पण हे लक्षात आलं रामदास स्वामींच्या. आणि मग रामदास स्वामीने राजाला म्हणे आपण जरा फेरफटका मारून येऊ, चला म्हणे जरा फिरून येऊ आपण. आणि म्हणून राजाला घेऊन ते बाहेर निघाले. आणि बाहेर आल्यानंतर एक पाथरवट तिथे दगड फोडत होता. म्हणजे हे नवलच आहे बरं का. म्हणजे फोडत होता म्हणजे ही माव होती रामदास स्वामींची आणि राजाला थोडं खाली आणायचं होतं. आणि तो पाथरवटाने एवढा मोठा दगड फोडायला घेतला होता. नेमकी रामदास स्वामी आले आणि तिथेच थांबले. तिथे थांबल्यानंतर राजाही थांबले आणि बरोबर त्याने मध्यभागी तो भेद घेतला होता. फाटकन 2 तुकडे झाले त्या दगडाचे, मोठ्या दगडाचे. आणि 2 तुकडे झाल्यावर टुंकून बेडकी उडली. टुंकून बेडकी उडली. बेडकी उडल्याबरोबर रामदास स्वामी छत्रपती शिवाजी राजांना सांगतात, राजे पहा म्हणे या दगडामध्ये ही बेडकी होती, हिच्या पोटाचा प्रश्न कोण सोडवला असेल रे राजा. तेव्हा राजाला कळलं की या रयतेचा राजा आहे मी, पण या बेडकीचा राजा मी. बेडकीला आता पण करून पहा प्रयोग. एका बंद पेटीमध्ये मुंगी ठेवा तुम्ही, तिथे आपोआप साखर तयार होते महाराज. आणि मी नेहमी सांगतो की म्हणजे साखरेवर मुंग्या झाल्या, साखरेवर मुंग्या नाही झाल्या, साखर मुंगीकडे जाते. साखर तुम्ही आता इथे साखर ठेवा मुंग, पण तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा मुंगी कुठून आली. मुंगी बाबा कुठूनच येत नाही, मुंगी तिथेच तयार होते. मुंगी ही आपोआप तयार होते. आम्ही म्हणतो मुंग्या आल्या, मुंग्या आल्या, मुंग्या येत नाहीत. जिथे साखर आहे तिथे मुंग्या आपोआप तयार होते. आणि म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भ्रमच निराश झाला. मी सांभाळणारा कोणी नाही, सांभाळणारा कोणीतरी वेगळा आहे. झाडाचे पान हाली ज्याची सत्ता बरं का. म्हणजे ही जी सत्ता आहे ही फार वेगळी आहे. आणखी त्यांच्या जीवनात एक दुसरं सहज सांगतो की जेव्हा म्हणजे कल्याण स्वामी, हे कल्याण स्वामी तर ते काय करायचे, पाणी आणायला जायचे पाणी. तर त्यांच्याकडे जो रांजण होता तर आपले 200 लिटरचा पिंप आहे ना बाबा, तर असे पिंप त्याच्यात 12 बसत होते. त्या रांजणात किती पिंप बसत होते, 12. म्हणजे 12 दोणे 24 लिटर पाणी त्या रांजणात बसत होता. आणि हे छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी असे उभे होते. तिकडनं तो रांजण घेऊन आला किती लिटरचा, 2400 लिटरचा. आणि त्यावेळेला फक्त नुसतं त्या सहस्रार्जुनाला कसं वाटलं किंवा विश्वामित्राला की हे कामधेनू आमच्याकडेच असावे, तसं शिवरायांना सुद्धा वाटलं की असा पाणक्या आपल्याकडे जर असता, म्हणजे 2400 लिटर पाणी एकाच वेळेला एका रांगणात आणायचं म्हणजे नाही का. मग शिवराय म्हणजे रामदास स्वामीने पाहिलं की याचा भ्रम काढला पाहिजे, नाही तर याला वाटेल की हा पाणक्याच आहे नाही का. आणि म्हणून तो रांजण उतरला. फार दरी तुटलेली होती कोकण कड्यासारखी. आपण जर गेला ना भीमाशंकरला तर तिथे कोकण कडा आहे, तर कोकण कडाच होता तो. आणि त्याच्या बाजूलाच छत्रपती शिवराय रामदास स्वामी वगैरे उभे होते. तो उतरला आणि रामदास स्वामीने आपली ती छाटी होती ती छाटी अशी फेकून दिली. कुठे, त्या कड्यावरून फेकून दिली. आणि कल्याण नावाच्या स्वामींना आज्ञा केली, अरे छाटी. बस छाटी बोलल्याबरोबर तशीच उडी टाकली कोणी, कल्याण स्वामीने.
आणि ती छाटी पकडली. आणि छत्रपती शिवरायांना वाटलं की आता हा कोकण कड्यावर उडी मारली जगेल का, मेला असतो नाही का. पण लगेच रामदास स्वामींनी हाक मारले, कल्याण. कल्याण हो, ती छाटी घेऊन कल्याण वर आला. तेव्हा राजांना कळलं की हा पाणक्या नाही, हा पाणी भरणारा माणूस नाही. हे का सांगितलं की बापा जनार्दना कृपा करी दान. त्या कल्याण स्वामीवर रामदास स्वामींची कृपा होती आणि म्हणून ते सगळं काही करू शकत होते कल्याण स्वामी. आणि ते नेहमी जवळ बसत नव्हते, हे सांगतो बरं का. जेव्हा रामदास स्वामी प्रबोधन करायचे तर ते पाठीमागे बसलेले असायचे, लांब बसले असायचे, तिकडे बसून ऐकायचे. कारण असाच भ्रम झाला होता की स्वामी त्यांनाच सांगतात, रामदास स्वामीला सांगतात, आम्हाला सांगतच नाही असं. आणि म्हणून मग ते लांब बसून राहायचे कल्याण स्वामी असं. आता अनेक कथा आहेत त्याच्यावर, पण आपल्याला वेळ नाही, आपली वेळ झालेली आहे असो. तेव्हा नाथ महाराज सांगतात की बापा जनार्दना कृपा करी दान. आपण माझ्यावर मला दान करा. काय दान करा? कृपा दान करा. आणि कृपादान म्हणजे याचा अर्थ असा आहे की वचन सांभाळी वचन आपुले ते. कारण भगवंत जो आहे, देव जो आहे, तर त्याचं वचनच आहे की भक्ताने भक्ती केली की त्याला काय करायची? कृपा बहाल करायची. आणि आतापर्यंत अनेकांना ती कृपा बहाल केलेली आहे बरं का. पण कृपेचं तत्व वेगळं आहे. संतांवर भगवंताने कृपा केली, पण ती कृपा अशी होती, कल्पांती सरेना अशी ती कृपा होती. पण त्या कृपेने त्यांची परिस्थिती ढासळली. नामदेव महाराजांचा वाडा होता, पण सांगतात की 14 माणसांना खायला अन्न नव्हतं. जेव्हा त्यांच्या जीवनात, त्या कुटुंबात जनाबाई आली, त्यावेळेला जनाबाई समाजाची भांडीकुंडी करायची आणि त्याच्यातून जे मिळायचं ते आणायची. आणि त्या 14 माणसांचं कुटुंब जनाबाईने पोचले. दामाजी पंत काही सामान्य नव्हते महाराज, पण त्यांच्यावर पांडुरंगाची काय झाली? कृपा झाली. आणि म्हणून राजाई गोनाई या दोघी शिव्या द्यायच्या, भगवंताला शिव्या द्यायच्या. नामदेवाला सांगायच्या, जाऊ नको, मंदिरात जाऊ नको, तुझ्या बापाने पांडुरंगाची भक्ती केली आणि त्याचं काय झालं, हे हा परिणाम आहे की आपल्याला भीक मागायची पाळी आली. तू त्या बापासारखं वागू नको, देवाची भक्ती करू नको. तुकोबारांच्या बाबतीत सुद्धा तेच होतं नाही का. जिजाबाई आपल्या किती शिवाय द्यायच्या का सामान्य. मी तर नेहमी सांगतो की लोकही सांगतात की 65 कोटीची तेव्हा इस्टेट होती. काही सांगतात 350 एकर जमीन म्हणजे बोल्लोबाची होती, बोल्लोबाची, तुकोबारायांची नव्हती असं आहे. म्हणजे एवढे श्रीमंत तुकोबाराया होते, पण एवढे श्रीमंत होते की गुलवे घराणं म्हणजे पुण्याचं 1 नंबरचं घराणं, पुण्याचं 1 नंबरचं घराणं. ते तुकोबांची पहिली पत्नी होतीच रुक्मिणी म्हणून, पण सौतीवर आपली मुलगी दिली म्हणजे आपण नुसतं एक अंदाज लावायचा की किती श्रीमंत असतील. कारण आईबाप आपल्या मुलीला हे पटवतो की श्रीमंती किती आहे, तू पैशात लोळशील, तू सौतीचा विचार नको करू, तू बिजवर आहे हा विचार नको करू. पण परिस्थिती काय परिस्थिती होती तुकोबारायांची, मला हे सांगायचं आहे की गुलवे घराण्याने त्यांना आपली सौतीवर मुलगी द्यावी. पण परिस्थिती जशी कृपा होत गेली देवाची, देव जसं दान द्यायला लागला ना कुणाला, तुकोबारायांना, जसं तुकोबारायांना दान द्यायला लागला भगवंत, तसं तुकोबारायाचं ते दान काय झालं, सरत गेलं, सरत. देव दान जेव्हा करतो ना, म्हणून काय सांगतात की ह्या तुमचे चरण आमच्या घराला लागावेत असं. हे संतांचे चरण कधी घराला लावून घेऊ नका. त्यांचे चरण घराला लागले की काय होईल, कृपा केली संती कल्पंती सरेना. त्यांची जर कृपा झाली तर आपली जी परिस्थिती आहे ती आपोआप
निघून जाईल आणि तशी परिस्थिती कमी होत जाईल तसं तसं देवाविषयी त्याचं प्रेम वाढत जाईल. आता विद्यारण्य स्वामी होऊन गेले विद्यारण्य स्वामी, तर तुकोबारायांसारखंच तुकोबारायण सुद्धा फार प्रयत्न केला प्रपंच सुधारण्याचा, प्रपंच सावरण्याचा. कारण इतक्या श्रीमंताची पत्नी सांभाळायची आहे, श्रीमंताची मुलगी सांभाळायची गोष्ट सोपी नाही बाबा. ज्याने ज्याने श्रीमंताच्या मुली केल्या त्याला विचारा ती कशी सांभाळायची. आणि म्हणून तुकोबांनी फार प्रयत्न केले तिला राजी राखण्याचं, की जेणेकरून तिला माहेरची आठवण येऊ नये, जिजाबाईला माहेरची आठवण येऊ नये म्हणून फार प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नाला त्यांच्या यश नाही आले. आणि यश न आल्यामुळं त्याचं हे कारण आहे की जसं जसं भगवंत त्यांच्यावर कृपा करायला लागले तशी त्याची जी म्हणजे श्रीमंती होती ती ओसरायला लागली. आणि श्रीमंती ओसरल्यामुळं त्यांचं प्रेम वाढत गेलं, काम कमी झालं. पैसा कमवण्यासाठी फार त्रास आहे, तो त्रास त्यांचा कमी झाला. अधिक वेळ भगवंताच्या नामस्मरणात त्यांचा जाऊ लागला. म्हणजे ही सगळ्या संतांचीच गती झाली. आणि त्याच्यामुळं संत आज जे संत आहेत ते एवढे पुढे गेले त्याचं हे महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात की बापा जनार्दना कृपा करी दान, तुम्ही मला तुमचं जे कृपेचं दान आहे ते मला द्या. आणि ती जी कृपा आहे, कृपा म्हणजे आनंदाचा किंवा प्रेमाचा ओलावा. कृपा म्हणजे परिस्थिती मोठी होईल असं नाही. कृपेचा मूळ अर्थ आहे आनंदाचा किंवा प्रेमाचा ओलावा. तो ओलावा निर्माण होतो आणि तो कृपेचा किंवा आनंदाचा जो ओलावा निर्माण होईल तो जो ओलावा आहे तर तो ओलावा सांभाळी वचन आपुले ते. म्हणजे भगवंत एवढंच करतो, तुम्हाला कृपादान करतो म्हणजे तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर तर आनंदाचा वर्षाव करतो. प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करणे म्हणजे भगवंत काय करतात, आपल्यावर कृपा करतात. आणि तीच कृपा हा गणाधीश तुम्हा सर्वांवर करून राहिलेला आहे. ही कृपेचीच देवता आहे. आणि भगवान गणेश त्यांनी जेवढी जनतेवर किंवा जगावर जेवढे त्यांचे उपकार आहेत कृपेचे तेवढे कोणत्या देवाचे नाहीत. आणि म्हणून हा जो भगवान गणेश आहे तो देवादी देव आहे, देवादी देव आहे, संपूर्ण देवांचा देव आहे की जो भगवान शंकराच्या लग्नात सुद्धा त्याची पूजा केली गेली. असा जो भगवान गणेश आहे. एकदा ब्रह्मदेवाला पण थोडी भ्रांती झाली होती, मी सृष्टी निर्माण करतो, मी सृष्टी निर्माण करतो. पण गणेशाने पाहिलं की आता फुकट जाईल सृष्टी निर्माण नाही का. नळनीलाला पण आगमन झाला होता, त्याने तसं वरदान होतं. मग त्याने सुरुवात केली ना दगडी टाकायला, दगडी टाकायला सुरुवात केली पण दगड तरत नाहीत. मग थोडासा विचार केला, अरे आपल्याला तो वरदान आहे तुमच्या हाताने दगड तरतील, पण त्यांना हे कुठे माहित होतं. दगड तरतील बरोबर आहे पण तुम्ही नामस्मरण त्याने सोडून दिलं, राम म्हणायचं सोडून दिलं आणि काय करायला लागले, दगड टाकायला लागले. म्हणजे स्वयंस्फूर्तीने आपला अधिकार, आपला स्वतःचा अधिकार. आणि मग त्यांना सांगितलं, अरे असं नाही चालणार बाबा, एका दगडावर रा लिहा, दुसऱ्या दगडावर म लिहा. आणि मग ते दोन्ही दगड काय झाले, एकत्र आले, राम झाला नाही का. म्हणजे हे झालं सांगायला बरं का. म्हणजे नाम ज्याला म्हणतात ते अनाम होतं. आणि अनाम नामाशी जेव्हा नल नील जेव्हा एकरूप झाला तेव्हा दगड तरायला लागली. आणि मग जो सेतू तयार झाला ना असेतू, तो सेतू कसा होता, असेतू. सेतू कशाला म्हणतात, अनेक दगड एकत्र आली आणि अनेक दगड एकत्र आल्यानंतर जो पूल तयार होतो, पूल, त्या पुलाला दुसरा शब्द आहे सेतू. आता हा काय होता, असेतू. असेतू, सेतू नाही झाला, तो असेतू होता. आता त्याचं नेमकं काय वर्म असेल ते तुम्ही जाणा. विठोबा